वातावरणही तितकंच शांत आहे, जितकी आतून मी शांत आहे. चेहऱ्यावर एक स्मितहास्य, सगळ्यात आधी भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. ज्यांनी ही सुंदर सृष्टी रचली, हे सुंदर जग अनुभवण्यासाठी हे सुंदर शरीर ज्यांनी आपल्याला दिलं, त्या भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. त्यानंतर आपले माता-पिता, ज्यांनी हे सुंदर जग आपल्याला दाखवलं, आपल्या चिमुकल्या पावलांमध्ये पळण्याची ताकद, धावण्याची ताकद ज्यांनी आपल्याला दिली, आपल्या पंखांमध्ये बळ ज्यांनी दिलं, त्या आपल्या माता-पित्यांना मनापासून धन्यवाद म्हणूया. पाच तत्वांचं आपलं हे शरीर, आपली पंच ज्ञानेंद्रिय आणि यांची जाणीव करून देणारा आपला मेंदू, सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आजच्या क्षणापर्यंत आपण जी ही जाणीव, जी अनुभूती स्वतःला करून दिली, ती सगळी काही या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून त्यांना मनापासून थँक यू, थँक यू, थँक यू. जसा स्कॅनर फिरतोय तसं पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत हा स्कॅनर फिरतोय. प्रत्येक पेशीपर्यंत ती शांतता, ती सात्विकता, ती प्राणशक्ती आपण पोहोचवतोय. आता आपण 3 श्वास घेणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. पण त्यावेळी होणारी पोटाची हालचाल, छातीची हालचाल ही ऑब्झर्व्ह करायची. कुठेही ताण नकोय. प्रत्येक गोष्ट ही रिलॅक्स होऊन अनुभवायची. कदाचित मनात विचार येतील, तर त्यांनी सुद्धा अस्वस्थ व्हायचं नाहीये. तो विचार आला आणि विचार निघूनही गेला. ही सजगता आपण अनुभवतो. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. प्राणशक्तीचं वहन जे काही आता आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतंय, ते अनुभवायचंय. मन शांत आहे की नाही याचा विचार आता करू नका.
फक्त आता वातावरणातल्या व्हायब्रेशन्स यांचा अनुभव घेऊया. 3 ओंकार यांचा नाद आपण करणार आहोत. अ, उ आणि म ही 3 अक्षरं. म्हणजे आचार, ओ म्हणजे उच्चार आणि म्हणजे आपले विचार. या विचारांची, या उच्चाराची आणि आपल्या आचाराची ही साधना म्हणजे ओंकार साधना. हा पोटातनं, ओ आपल्या छातीतनं आणि हा आपल्या मस्तकात अनुभवायचा आहे. आणि ओंकाराचे हे शब्द आपण उच्चारताना त्या शब्दांशी, त्या व्हायब्रेशनशी कनेक्ट व्हायचं. एक दीर्घ श्वास घ्या. पुन्हा एक श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. ओंकाराची स्पंदनं आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आपण अनुभवतोय. तुम्ही हात जवळ घ्यायचे, मसाज करायचा, डोळ्यांना ऊर्जा द्यायची. सावकाश डोळे किलकिले करत हलकट उघडायचे. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या तनुश्री संकल्प सिद्धी मी ठरवलंय या आपल्या सिरीजमध्ये. सो आपण जो काही अभ्यास करतोय याच्याबद्दलचा आपण आज थोडासा अजून पुढचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याआधी आपण श्लोक म्हणूया त्राटक साधनेचा. आय होप सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का माझं? एक मिनिट. हा, दिसतंय स्क्रीन? सो दोन्ही हात जोडायचेत आणि समोर स्क्रीनवर तुमच्या श्लोक लिहिलेला आहे. तुम्ही तो वाचायचा आहे. हळूहळू म्हणायला लागू म्हणजे प्रॅक्टिस होईल आणि आपला तो पाठही होऊन जाईल. ओके. निमेषोन्मेषकं त्यक्त्वा सूक्ष्मलक्ष्यं निरीक्षयेत्. पुन्हा एकदा म्हणते. निमेषोन्मेषकं त्यक्त्वा सूक्ष्मलक्ष्यं निरीक्षयेत्. पतन्ति यावदश्रूणि त्राटकं प्रोच्यते बुधैः. पतन्ति यावदश्रूणि त्राटकं प्रोच्यते बुधैः. एवम् अभ्यासयोगेन शाम्भवी जायते ध्रुवम्. एवम् अभ्यासयोगेन शाम्भवी जायते ध्रुवम्. नेत्ररोगा विनश्यन्ति दिव्यदृष्टिः प्रजायते. नेत्ररोगा विनश्यन्ति दिव्यदृष्टिः प्रजायते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.
सो त्राटक साधनेचा हा मंत्र आपण म्हटला होता. सो त्राटक साधनेचं प्रिपरेशन जे आता रोज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे पुढे सुद्धा जेव्हा आपण घरी त्राटक साधना करू या गोष्टींकडे थोडं लक्ष देऊया, की जेव्हा त्राटक साधना करणार आहोत तेव्हा आपलं पोट रिकामं असलेलं जास्त चांगलं किंवा थोडं हलकं आहार घेतलेला असेल तर चालेल. पण शक्यतो पोट खूप गच्च भरलंय, मस्त तुडुंब जेवलंय आणि मग त्राटक साधनेला बसलो, असं करायचं नाहीये. तर त्राटक साधनेच्या या गोष्टींकडे लक्ष देऊया. रोजची एकच जागा शक्यतो ठरवा, की याच जागेवर बसून मी त्राटक साधना करणार. हे थोडंसं ते आसन कुठलं घेणार आपण किंवा जी जागा आहे ती निश्चित करायची आपल्याला. खूप गोंगाट आहे, टीव्ही चालू आहे, अशा ठिकाणी न बसता जिथे शांत आहे, जिथे आपण एकचित्त होऊ शकतो, अशा ठिकाणी आपण बसणार आहोत. शक्यतो वेळ जी आहे ही ब्राह्ममुहूर्ताची किंवा रात्री झोपताना आपण करू शकतो. या पद्धतीने ही या 2 वेळेला त्राटक साधनेचा इम्पॅक्ट जास्त आपल्याला पॉवरफुल किंवा जास्त इम्पॅक्टफुल ती गोष्ट आपल्यासाठी ठरते. आणि कम्फर्टेबल बसूया, कुठे अवघडलेल्या स्थितीत आपल्याला त्राटक साधना करायची नाही. शक्यतो साधनेला बसण्यापूर्वी आपले डोळे धुतलेले पाहिजेत. लक्षात ठेवायचंय, की डोळे आपण वॉश केले आणि मला वाटतं आपण ब्राह्ममुहूर्तापासून सगळ्यांना सवय उठल्यानंतर आपण डोळ्यांवर गार पाण्याचे फवारे हे करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना ती सवय तसं डोळे धुतलेले पाहिजेत. हातामध्ये खूप घड्याळ घातलंय किंवा शक्यतो लेदरच्या गोष्टी घालून आपण साधनेला बसायचं नाहीये. तुमच्या हातातलं घड्याळ असेल तर काढून ठेवायचंय किंवा टाईट पट्टा कुठला बांधलेला असेल, तर तो न म्हणजे अंगावर नकोय तो आपल्या आणि तो काढून मगच साधनेला बसायचं. या बेसिक गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्यात, की आपल्याला साधनेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हे आपलं प्रिपरेशन असणार आहे साधनेसाठीचं आपलं काय रोजचं असेल ते. तुम्ही तुपाचा दिवा अगदीच नाही काही जमलं तर मेणबत्ती घ्या. पण शक्यतो तुपाचा किंवा आपण तिळाच्या तेलाचा दिवा आपण घ्यायचा आहे आणि साधना करायची. ही जी फ्लेम आहे आपल्या आय लेव्हलवर म्हणजे आपल्या समोर असेल अशा पद्धतीने ठेवायची आणि साधारण 1 ते 2 फूट अंतर एवढं असावं ते डिस्टन्स. हां, जर आपण चष्मा काढून करणार आहोत, एखाद्याला चष्मा आहे आणि त्याला वाटतं की एवढ्या लांबचं नाही दिसत, तर त्यांनी थोडं डिस्टन्स कमी करायला हरकत नाहीये. या पद्धतीने आपण साधनेला आपलं जे पोश्चर आहे ते आधी तयारी व्यवस्थित करून मग आपण सुरुवात करायची. ओके. त्राटकाचे आपण 3 टाइप्स बघतो, ज्याच्यामध्ये बहिर्त्राटक आहे, जे आपण ज्योतीकडे एकचित्त होऊन बघतो आणि अंतर्त्राटक आहे, जे आपण शेवटच्या दिवशी करणार आहोत, की त्यावेळी आपल्याला कळेल. कारण आत्तापर्यंत ती साधना पूर्ण झाल्याशिवाय अंतर्त्राटकाचा अनुभव आपल्याला घेता येणार नाहीये. त्याच्यामुळे लगेच घाई करायची नाही. आपण आधी बहिर्त्राटक प्रॉपर अनुभवणार आहोत, शिकणार आहोत आणि मग अंतर्त्राटकाची आपण सुरुवात करणार आहोत. ज्योतित्राटक जे आपण करतोय, ते आपण त्या ज्योतीकडे एकचित्त होऊन बघतोय आणि त्याचबरोबर आपले संकल्प जे आहेत, ज्या पद्धतीने आपण म्हणतो आपला हा जो प्रवास आहे, संकल्प सिद्धीचा प्रवास आहे आणि त्यासाठी ज्योतित्राटक हे हळू मग आपण त्या ज्योतीकडे एकचित्त होऊन बघतो, तेव्हा आपले संकल्प आपण त्या पद्धतीने विचार करायला किंवा त्यांना आपण फील करायला आणि काल डॉक्टर तन्वीनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला आपली आयडेंटिटी काय आहे किंवा आपल्याला आपल्या संकल्पांच्या बद्दल कशा पद्धतीने सरेंडर व्हायचंय त्या हायर कॉन्शियसनेसकडे हे आपल्याला सांगितलं आणि त्राटकाच्या माध्यमातून आपण ते सरेंडर होतंय, की मी पूर्णपणे सरेंडर आहे तुला आणि जे माझे एफर्ट्स आहेत, हे तुझ्या चरणी अर्पण आहेत. हे सगळे काही एफर्ट्स मी तुझ्या चरणी अर्पण केलेत आणि याचबरोबर तुझी जी माझ्यावर कृपादृष्टी आहे, याचा वर्षाव ऑलरेडी मी अनुभवतीये किंवा अनुभवतोय. या पद्धतीने आपला हा संकल्प आपण ज्योतित्राटकाच्या वेळी करणं निश्चितपणे आपल्याला सहज शक्य होणार आहे. त्यामुळे आधी स्टेप बाय स्टेप सुरुवात करू, म्हणजे या गोष्टींपर्यंत आपण पोहोचणार. याच्यामध्ये आपण काय करतो, आपले डोळे आणि हे डोळ्यांनी जे आपण बघतोय, ती प्रतिमा आपल्या मनात येतेय आणि त्याच्यामुळे आपला कॉन्शियसनेस जो आहे किंवा त्यामुळे आपण काय होतं, ती आत्मिक लेव्हलवर ती गोष्ट अनुभवणं किंवा त्या पद्धतीने ती उतरवणं हे सहज शक्य होईल. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन करून हळू ही गोष्ट म्हणजे म्हटलं तसं धारणा आहे, मग ध्यान आहे आणि मग समाधी आहे. या गोष्टी
आपल्याला सातत्याने जेव्हा रिपीटेडली या गोष्टी करतो, तेव्हा आपला सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग जे खूप लोकांना अवघड वाटतं, की एखादी गोष्ट मला नाही जमत, मला ही सवय नाही बदलता येत किंवा हा विचार मला नाही घालवता येत, या पद्धतीने जे आत्तापर्यंत आपण डायलॉग्स बोलत होतो, ते नक्कीच सहज शक्य होणार आहे, जेव्हा ही साधना सातत्याने आपण करू. आपलं सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंग करणं हे सहज, सोपं आणि शक्य हे आपल्याला निश्चित वाटायला लागेल. त्यामुळे सातत्याने ही साधना करूया एवढंच मात्र सांगेन. त्यामुळे आपल्याला काय होतं मध्ये तेच कुठेतरी होतं, की आपण एखादी गोष्ट सुरू करतो आणि वी ब्रेक द सायकल. त्यामुळे यावेळी ठरवायचंय, की आपण काय करणार आहोत, ही साधना 21 दिवस आपण कन्सिस्टंटली ही साधना आपल्याकडनं होईल याचं प्रॉमिस आत्ताच आपण सगळेजण आपल्या स्वतःला देऊया, की 21 डेज ही साधना मी माझ्याकडनं सातत्याने निश्चितपणे करणार आहे. कोण-कोण प्रॉमिस करतंय मला? नक्की करणार आहात? 21 दिवस आपल्याकडनं होणार आहे? व्हेरी गुड. परफेक्ट, परफेक्ट. व्हेरी गुड. सो कारण त्याचा इम्पॅक्ट आपल्याला जाणवण्यासाठी तेवढं तरी निश्चित आपल्याला हे करायला लागणार आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला मग आपण पुन्हा भेटणार आहोत, की ज्यावेळी आपली ही 21 दिवस पूर्ण झाले, की आपलं परत एक आपण रिव्हिजन सेशन घेणार आहोत आणि ज्यावेळी आपण पुन्हा या गोष्टींची काय अनुभूती होती, काय अनुभवलं, याचा निश्चितपणे आपण विचार करणार आहोत. ओके? असं म्हणतात, की जेव्हा ही साधना आपण करत असतो किंवा या पद्धतीने अनेक विचारवंत किंवा अनेक योगी पुरुषांची या पद्धतीने सांगितलं, की जेव्हा तुमचे डोळे हे स्थिर होतात, तुमचं मन हे शांत होतं आणि जेव्हा तुमचं मन शांत होतं, तेव्हा तुमचा संकल्प हा सिद्धीमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी किंवा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी हे निश्चितपणे आपल्याला उपयुक्त ठरत असतं आणि म्हणूनच आपण या गोष्टींची सुरुवात हळू-हळू, एक-एक स्टेप बाय स्टेप करायला सुरुवात केली. सो आय होप सगळ्यांना कळतंय. आपण साधनेच्या बाबतीतले काही नियम आणि काही गोष्टी आज थोड्याशा डिस्कस केली. ठीक आहे? क्लिअर? सगळ्यांना याच्यामध्ये काही शंका नाहीये ना? ओके. सो आपण काय केलं, तर ही साधना करताना आपण 4 स्टेजेसमध्ये करायचे. त्याचे पहिले 2 दिवस आपण 2 स्टेप्समध्ये या केलेल्या आहेत. आपण काय केलं पहिलं, तर एफर्टलेस गेजिंग पहिलं केलं. म्हणजे काय केलं, पहिलं आपण त्या ज्योतीकडे एकचित्त होऊन बघितलं. ही पहिली स्टेप होती. दॅट इज एफर्टलेस गेजिंग, की मी ओढून-ताणून नाही किंवा काय आहे, मला फक्त त्या ज्योतीकडे बघायचंय. काही करायचं नाही, मला फक्त तिच्याकडे बघायचं. त्याच्यानंतर आपण काय केलं, तर त्याच्यामध्ये जी वात आहे, त्याच्या टिपला जो डॉट आहे, त्याच्याकडे थोडंसं म्हणजे इंटेन्सिव्ह फोकसिंग आपण सुरू केलं. म्हणजे थोडंसं त्याच्याकडे आपण बघायला सुरुवात केली, जी काल आपण केली. आज आपण काय करणार, तर फोकसिंग करणार. म्हणजे काय करायचंय, तर त्या ज्योतीचा रंग, तिचा आकार आणि तिची आभा याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. आज आपण तिसरी स्टेप करणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत? तर त्या ज्योतीचा रंग कसा आहे, तिचा आकार कसा आहे आणि तिची आभा कशी पसरली आहे, याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. आणि मग चौथी स्टेप आहे डीप सायलेन्स. ती नंतर आपण अनुभवूयात. पुढच्या उद्याच्या वेळी असेल. पण आज आपण ही तिसरी स्टेप आपण करणार. कळतंय सगळ्यांना? पहिल्या 2 स्टेप्स तर करायच्याच आहेत, पण त्यापुढे आज आपण डिफोकसिंग करणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत? तर त्या ज्योतीचा रंग, तिचा आकार आणि तिची आभा याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. क्लिअर? कळलंय? ओके. आता कसं करायचं हे सांगते. पहिलं मी पुन्हा रिपीट करते. म्हणजे आज मी काय करणार आहे, आज मी मध्ये बिलकुल बोलणार नाहीये. आज मी काहीही आपला डायलॉग नसेल. आज आपण सगळ्यांनी आपल्या पद्धतीने ती अनुभवायची. पण काय-काय स्टेप्स आहेत ते मी आधी क्लिअर करून सांगते. सगळेजण माझ्याकडे लक्ष आहेत? जागे आहात? सेम पेज एव्हरीवन? पक्का? गुड. सो नाऊ व्हॉट वी विल डू, पहिलं आपण आधी ज्योत लावून घेऊया सगळेजण, म्हणजे ती ज्योत थोडी स्थिर व्हायला मदत होईल आणि मग आपण गेजिंग करणार आहोत. ओके सगळेजण? ज्योतिर्ध्यानाला जेव्हा आपण सुरुवात करणार, तेव्हा ती ज्योत लावलेली असेल म्हणजे ती थोडी स्थिर होईल आपली. ओके? ऑलरेडी आपण प्रिपरेशन करायला सुरुवात केली. आपण काय केलं? प्राणायाम केलाय. थोडा श्वासाच्या गतीला आपण थोडंसं बॅलन्स करायला किंवा मॅनेज करायचा आपण थोडासा एफर्ट घेतला. मग आपण ओंकार केला. आता आपण आधी काय करणार? काय करणार आधी? डायरेक्ट गेजिंग करणार आहे का?
नाही, काय करणार आहे सांगा? डोळ्यांचे व्यायाम करायचे. व्हेरी गुड. सो हे विसरायचं नाही. कधीही त्राटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपले डोळ्यांचे व्यायाम आपण करायचे. ओके. डोळ्यांचे व्यायाम करायला सुरुवात करूया. मग आपण काय काय करायचंय? आत्ता लाईट बंद करू नका. आधी आपण व्यायाम करतोय. मग आपण त्याच्यानंतर मी सांगेन कधी दिवा बंद करायचा. कारण आज पूर्णपणे आज मीही पूर्ण दिवा बंद करून दिवा लावलेला असेल सगळ्यांनी तर समोर ज्योत दाखवू का नको? काय करायचं? व्हिडिओ हवाय ज्योतीचा सगळ्यांना? हवाय का? हो किंवा नाही? हवाय. म्हणजे माझाच हात वरती आला. हवाय का? हो. ओके. ठीक आहे. काही हरकत नाही मग. दॅट्स फाईन. ओके. सो आधी व्यायाम करूया. चला सगळेजण दोन्ही हात या पद्धतीने. ओके. आपण Recording in progress. अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे पुन्हा आता तुम्ही हात जवळ घ्या मसाज करा आणि डोळ्यांना मिटा. व्हेरी गुड. आता उजवा हात खाली डावा हात असा स्ट्रेट. व्हेरी गुड. आता काय करतोय आपण डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्याकडे डाव्या अंगठ्याकडे उजव्या डाव्या अंगठ्याकडे उजव्याकडे डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्या डाव्या अंगठ्याकडे उजव्या अंगठ्याकडे पुन्हा व्हेरी गुड. आता अंगठा स्ट्रेट आहे. हळूहळू हळूहळू तो डोळ्यांच्या जवळ येतो. या पद्धतीने आपल्या नाकाच्या लाईन मध्ये आपण ते घेतो. ओके. नाकाच्या जवळ येईपर्यंत त्याला ऑब्झर्व करायचं. गंगामी हळूहळू अगदी हळूहळू करणार. ओके. डावा हात ध्यान मुद्रेत आहे. ध्यान मुद्रेत डावा हात आहे. उजवा अंगठा हळू 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 डोळ्याच्या जवळ आणायचा आहे. व्हेरी गुड. पुन्हा एकदा 3 वेळा आपण ही कृती करतोय. तीन वेळा झाली की दोन्ही हात जवळ घ्या. मसाज करा.
दोन्ही हातांना. आता आपण या पद्धतीने जेव्हा अंगठा जवळ आणतो, तुम्हाला लक्षात येत असेल दोन्ही बोळं आपली एकमेकांच्या जवळ येतात ना अशा पद्धतीने बघताना. ही जी होती काही क्षणांपुरती आपली होती ती शांभवी मुद्रा आणि या शांभवी मुद्रेचे काय बेनिफिट्स आहेत ते मी नंतर सांगेनच. पण अगदी अगदी थोड्याशा अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी आपली ती मुद्रा आता होतीये. पण ही खूप महत्वाची मुद्रा आपण आता करतोय. सो त्याचे बेनिफिट्स आपण लास्ट डेला बघणार आहोत. पण आता त्याचाही एफर्ट करू नका. पण ती खूप सिंपल आणि खूप सहजपणे आपल्याकडनं होईल याचा विचार करू. ओके. सो आता अंगठा समोर आहे आणि त्याला आपण राउंड असं फिरवणार आहोत आणि त्याला ऑब्झर्व करायचं. ओके. शांतपणे बघूया. क्लॉकवाईज जातोय. जसा जसा अंगठा फिरतोय तशी तशी नजर आपली फिरतीये. आणि तो अँटी क्लॉकवाईज आपण फिरवणार आहोत. जसा जसा अंगठा फिरतोय तशी तशी आपली नजर त्या पद्धतीने फिरते. हे आवर्तन कंप्लीट झालं की पुन्हा दोन्ही हातांना मसाज करून डोळ्यांना ऊर्जा देऊन. ओके. सो या पद्धतीने आपला हा एक्सरसाइजेस झालेत. आता आपण ज्योती ध्यानाला सुरुवात करणार आहोत. ओके. तर ज्योती ध्यानाला सुरुवात करताना आपण पहिली स्टेप म्हणजे काय एफर्टलेस गेजिंग म्हणजे काय फक्त त्याच्याकडे बघायचे. काय करायचंय बघताना आपण 30 सेकंद म्हणजे काय 30 आकडे मनातल्या मनात मोजणार आहोत आणि तेवढ्या वेळ आपण तिला एकचित्त होऊन बघायचंय. ते 30 आकडे मोजून झाले की डोळे मिटायचेत. दोन्ही हातांना मसाज करायचा आहे आणि आपल्या तळव्यांमधनं आपण काय करतोय अलगद आपण प्रेशर रिलीज आणि प्रेशर रिलीज म्हणजे बुबुळाच्या दोन्ही साईडला अलगद थोडंसं हलकं प्रेशर आणि रिलीज करतोय आपण. ओके. पहिलं झाल्यानंतर एफर्टलेस गेजिंग नंतर आपल्याला या पद्धतीने ती ऊर्जा द्यायची आणि ते आपण 3 आवर्तन करणार. किती करणार? 3 आवर्तन. 30-30 सेकंदाची 3 आवर्तन म्हणजे किती झालं? 1.5 मिनिट झालं. हो की नाही? त्याच्यानंतर पुढचं आवर्तन सुरू होईल. त्याला सेकंड आपण काय करणार? त्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण? काय करतोय मी सांगितलंय? इंटेन्सिव्ह आपण काय करतोय ते आतमध्ये ज्योत आहे त्याच्या वातीच्या टिपला तिथे आपण बघणार आहोत आणि त्याच्यासाठी पुन्हा 30 आकडे मनात मोजायचे आणि मग त्यानंतर आपण डोळे मिटणार आहोत आणि तेव्हा जेव्हा ऊर्जा देणार तेव्हा कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे प्रेशर द्यायचं या पद्धतीने आपण अलगद घट्ट दाबायचे नाही डोळे आपण अलगद या पद्धतीने उंचळीतनं ते प्रेशर द्यायचं. हे सेकंड जेव्हा आपलं होणार आहे ती स्टेप तेव्हा आपण या पद्धतीने करायचं जेव्हा आपण ज्योतीच्या टिपकडे बघतोय. ओके. त्याच्यानंतर त्याची 3 आवर्त पूर्ण करणार म्हणजे किती 1.5 मिनिटाची 30-30 सेकंदाचं म्हणजे 1.5 मिनिट. सो 2 किती झाले? पहिलं 1.5 मिनिट, दुसरं 1.5 मिनिट म्हणजे 3 मिनिटाची ही साधना झाली. आणि त्याच्यानंतर पुढचं काय होईल आपलं? आपल्याला डिफोकसिंग करायचं म्हणजे काय करायचंय? त्या ज्योतीचा रंग, त्याचा आकार आणि त्याची आभा याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. पुन्हा ह्याच्यात करताना 30 सेकंद म्हणजे 30 आकडे मोजेपर्यंत करणार आणि ते केल्यानंतर जेव्हा आपण या पद्धतीने आपल्या हलक्या हातांना मसाज करून आपण जेव्हा डोळ्यांना ऊर्जा देणार तेव्हा या पद्धतीने द्यायची आणि आपण जसा मकार करतो ना भ्रामरीमध्ये कसं असा मकार करायचा. कळलं सगळ्यांना? लक्षात येतंय? हे पण आपण काय करणार 30-30 सेकंदाची 3 आवर्तनं करणार आणि हे काय झालं 1.5 मिनिट,
1.5 मिनिट आणि पुढचं 1.5 मिनिट, म्हणजे किती मोजून फक्त 4.5 मिनिटाची ही साधना असणार आहे. पण एवढाच वेळ आपल्याला करायची आहे. याच्यापेक्षा जास्त मी आत्ता करू का? तर आत्ता आपण नाही करायचंय. आपल्याला या गोष्टी एवढ्याच वेळ आत्ता सुरुवातीला आपण या पद्धतीने करू. क्लिअर? डाऊट आहे काही? पहिलं काय? ज्योतीकडे बघणार आहोत. लक्षात आलं? तेव्हा प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज. ओके? दुसरं काय? आपण त्या ज्योतीच्या वात जी आहे त्याच्या टिपकडे बघणार आहोत. त्याच्यानंतर कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट प्रेशर असणार आहे. तेव्हा रिलीज, रिलीज करायचं नाही. नंतर तिसरं काय आपण? ज्योतीचा आकार, ज्योतीची आभा आणि ज्योतीचा रंग जो आहे तो आपण बघणार. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? या पद्धतीने ऊर्जा द्यायची आणि काय करायचं? जो मकार आहे तो आपल्याला त्यावेळी करायचा. ओके? लक्षात आलंय? 30 सेकंद. येस, येस मोहिनी. आपण जेव्हा या पद्धतीने करणार 30 आकडे मोजेपर्यंत बघणार आणि मग या पद्धतीने आपण देणार ती उजव्या डोळ्याने. क्लिअर? मी आता सगळं बंद करणार आहे. मी मध्ये काहीही बोलणार नाहीये. प्रत्येकाने आपल्याला शांतपणे करायचंय. मध्ये डोळे चुरचुरले, डोळ्यातनं पाणी आलं. अजिबात काळजी करू नका. काहीही त्याचा की थोडंसं आपल्याला थोडंसं जरासं काय म्हणायचं डोळे किलकिलायला लागले तरी आपण थोडा एफर्ट घेणार आहोत आणि एकचित्त होऊन आपण त्या ज्योतीकडे कॉन्सन्ट्रेशननी आपण बघणार आहोत तेवढा प्रयत्न करणार. ठीक आहे? मी व्हिडिओ ऑन करते सो तुम्हाला बघायला मिळेल. म्युझिक लावू का नको लावू? काय करू? म्युझिक नको? हवंय का? हवंय? ओके. लावते मग म्युझिक लावते. झोपू नका म्हणजे झालं, नाहीतर मला उठवायला यायला लागेल तुमच्या इथे. नाहीतर ज्योती ध्यान करता करता झोपलात तर मग हे होईल. ओके. सो सगळ्यांनी दिवे बंद करूया. मी एक मिनिट. रिलॅक्स होऊन आपण पहिली स्टेप सुरुवात करूया आणि तुमच्या स्पीडनी, तुमच्या पद्धतीने सगळ्या स्टेप्स करायच्यात. ओके?
साधना पूर्ण झाल्यानंतर डोळे शांत मिटून त्याच पद्धतीने फक्त आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष देत रिलॅक्स व्हायचंय. एकदम डोळे उघडायचे नाहीये. पुन्हा दोन्ही हातांना मसाज करायचे. डोळ्यांना ऊर्जा द्यायची आणि किलकिले करत सावकाश डोळे उघडायचे. त्या ज्योतीला वंदन करायचे डोळे उघडल्यानंतर. त्या ज्योतीचा प्रकाश माझ्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचलाय. माझ्या आसमंतामध्ये, माझ्या पंचकोशांमध्ये ती ऊर्जा सुंदर पद्धतीने तिचं वहन होत आहे. सावकाश उठायचं. सो थँक यू सो मच. कारण तुम्हा सर्वांबरोबर ही अनुभूती खरंच शब्दांच्या पलीकडचा हा अनुभव होतोय आणि हा ग्रुप एनर्जीचा इम्पॅक्ट निश्चितपणे हा खूप जास्त पॉवरफुल असतो हे अनुभवायला मिळते. म्हणजे खूप असं ते व्हायब्रेशन्स फील होतात. एवढं इतकं सुंदर पद्धतीने तुमच्या सगळ्यांकडनं जी पॉझिटिव्हिटी आणि जी एकचित्तता यामध्ये होते. सो त्यामुळे हा अनुभव मिळतोय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. कोणाला काही अडचण आली किंवा कोणाला काही गोष्टी करायला जमलं नाही असं काही असेल तर विचारायचं असेल तर विचारलं तरी चालेल. काही अडचण येते करताना? जमतंय सगळ्यांना? जमतंय? येस. काय पुन्हा? हात वर केला? मॅम माझं ना ज्योती ध्यान करताना थोडं ब्लिंक होत होते डोळे. ठीक आहे, हरकत नाही. सुरुवातीला हो. कदाचित होत असेल. हळू-हळू प्रॅक्टिस करायला लागलं की होईल. पण ट्राय टू की 30 आकडे मोजेपर्यंत आपण एकचित्त होऊन बघणार आहोत. असं आधी पहिला संकल्प कर आणि मग ते करायला सुरुवात कर. ओके? या पद्धतीने कर. हं? ओके बाय. ठीक थँक आहे. यू. येस, थँक यू. येस सुनीता? हां. आपण हे जी तिसऱ्या वेळेला जे केलं ना, हां. तेव्हा जी आभा आपल्याला दिसते, तेव्हा आपल्याला डोळे मिटूनच हे करायचंय का? नाही. आपण 30 आकडे मोजेपर्यंत त्या ज्योतीचा रंग, त्या ज्योतीचा आकार आणि तिची आभा हे फक्त आपण ऑब्झर्व्ह करतोय. बाकी काही करत नाही. आपण फक्त याला ऑब्झर्व्ह. नंतर मिटायचे ना डोळे? मग आपण हं. जसं पहिल्या वेळी केलं तसंच त्याच्यानंतर 30 आकडे मोजून झाले, की डोळे मिटायचे. या पद्धतीने ऊर्जा द्यायची आणि मकार करतो ना आपण हो, मकार. हां, हां, मकार. तसं करायचं. त्याच हां, पद्धतीने. थँक यू. थँक थँक यू मॅडम. हं, हं. येस शुभांगी? गुड मॉर्निंग मॅडम. गुड थँक्यू, मॉर्निंग. थँक्यू, थँक्यू. मला एक माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. काल मी जेव्हा हे बघत होती, त्राटक करत होती, तेव्हा मला मेणबत्तीकडे लक्ष दिलं होतं मी तुमच्या स्क्रीनवर. तर मला काळी प्रतिमा तयार झाली होती माझ्या म्हणजे डोळे बंद करत होते तेव्हा. पूर्ण काळी म्हणजे ती ज्योत पण काळीच होती. दॅट्स ओके. पण आज मला इतकं छान वाटत होतं की मी डोळे बंद करत होते तेव्हा फक्त ज्योत दिसत होती. ज्योत म्हणजे पेटवलेली